रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 100 वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे आणि त्यामुळेच एक प्रश्न निर्माण झाला आहे, तर तो म्हणजे धुलवडीला रंग खेळायचा की नाही. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. यंदा धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि म्हणून रंग खेळायचा की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता इथे अनेक मतमतांतर आहेत. आपण त्यातला सुवर्ण मध्य काय आहे तर तो पाहणार आहोत. तर पंचांगानुसार 2 मार्चला संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता ही फाल्गुन पौर्णिमा जी आहे तर ती समाप्त होईल. होलिका दहन जे आहे तर ते आपल्याला 2 मार्चच्या रात्री करायचं आहे. 2 मार्चला चंद्रग्रहण नाही तर सूतक काळही नाही, त्यामुळे 2 मार्चला होलिका दहन केलं जाईल. होलिका दहनाचं क्लिअर झालं. आता धुलीवंदनाचं बोलूया, रंगाचं बोलूया. तर धुलीवंदन हे 3 मार्चला कॅलेंडरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे, परंतु 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे रंग 3 मार्चला खेळता येणार नाहीत, कारण की धुलीवंदनाच्या दिवशी सकाळीच सूतक काळ सुद्धा सुरू होतोय. म्हणजे वेदादी नियम जे पाळले जातात, ते वेद पाळले जातात, ते सुद्धा सकाळी सुरू होत आहेत. त्यामुळे धुलीवंदनाच्या दिवशी यंदा रंग खेळता येणार नाही. यामागे आणखीन एक दुसरंही कारण आहे, तर ते म्हणजे चंद्रग्रहण तर आहेच, पण त्याचबरोबर यंदा पौर्णिमा तिथीची व्याप्ती म्हणजेच काय, तर हिंदू धर्मात उदय तिथी महत्त्वाची मानली जाते. जी तिथी सूर्य बघतो ती महत्त्वाची मानली जाते आणि 3 मार्च रोजी पौर्णिमा तिथी असली तरी रंगाची होळी खेळण्यासाठी लागणारी जी प्रतिपदा आहे ती मात्र 4 मार्चच्या सूर्योदयात येते, म्हणून 4 मार्चला रंग खेळले जातील. आता इथे प्रत्येक गावची, प्रत्येक शहराची, प्रत्येक भागातील परंपरा ही वेगळी आहे. काही ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे. आता ज्यांच्याकडे रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे त्यांना काही प्रश्नच नाही, कारण की 8 मार्चला रंगपंचमी आहे आणि रविवार पण त्याच दिवशी आहे. तुम्ही बिनधास्त रंग खेळू शकता 8 मार्चला. पण ज्यांच्याकडे धुलीवंदनानं रंग खेळला जातो त्यांनी मात्र 3 मार्चला न खेळता तो 4 मार्चला खेळायचा आहे. 4 मार्चला वसंत उत्सवाचा प्रारंभ होणार आहे. 4 मार्चला रंग खेळून धुलीवंदन साजरं करायचं आहे. आता काहींच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की मागच्या वर्षी सुद्धा होळीच्या मध्ये चंद्रग्रहण आलं होतं, तेव्हा मात्र असं काहीही सांगण्यात आलं नाही की रंग खेळू नका वगैरे. मग मागच्या वर्षीचं हे चंद्रग्रहण होतं ते भारतात दिसणारच नव्हतं, त्यामुळे कुठलेही वेदादी नियम तेव्हा लागू झाले नाहीत. परंतु यंदाचे चंद्रग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार आहे. हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण 3 तारखेला दुपारी 3:20 चालू होईल आणि संपेल संध्याकाळी 6:48. सकाळपासूनच त्याचे वेध मात्र लागणार आहेत, म्हणजे सूतक काळ सकाळपासून सुरू होणार आहे. आता हे जे काही चंद्रग्रहण आहे ते 4 राशींसाठी शुभफळ देणारे आहे. कोणत्या 4 राशी आहेत तर मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन या 4 राशींसाठी हे चंद्रग्रहण शुभ असणार आहे. त्याचबरोबर ज्या राशींना सावध राहायचं आहे या चंद्रग्रहणामध्ये त्या राशी आहेत वृषभ, सिंह, कन्या, मकर. या राशींनी थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बाकीच्या उरलेल्या राशींना मिश्र फळ मिळणार आहे, म्हणजेच कुछ खट्टा कुछ मीठा असं पण आपण म्हणू शकतो. तर मंडळी, तुम्हाला 2 प्रश्न तर क्लिअर झालेले आहेत. एक म्हणजे होलिका दहन 2 तारखेला करायचं, दुसरं म्हणजे 3 तारखेला आपल्याला रंग खेळायचे नाही, 4 तारखेला रंग खेळायचे आहेत. ज्यांच्याकडे रंगपंचमीला रंग खेळतात त्यांनी 8 तारखेला खेळायचे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणजे काय. अनेकांना माहिती असेल तरी ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा अर्थ, ग्रस्त म्हणजे ग्रहण लागलेला आणि उदित म्हणजे उगवलेला. ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणजे चंद्रग्रहण ज्यामध्ये चंद्र उगवत असतानाच तो आधीपासूनच ग्रहणग्रस्त असतो, सावलीत असतो. चंद्र आकाशात उगवतो तेव्हा तो आधीच पृथ्वीच्या सावलीत गेलेला असतो, असाच याचा अर्थ आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की चंद्रग्रहण जेव्हा घडतं तेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये येते. जर ग्रहणाची सुरुवात चंद्र उगवण्यापूर्वीच झालेली असेल तर तो उगवताना सावलीमध्येच दिसतो, तर त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं म्हणतात. ही संपूर्णतः एक खगोलीय घटना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा अर्थ फक्त एक खगोलीय घटना असा जरी असला तरी ज्योतिषशास्त्रामध्ये मात्र या घटनेला भरपूर महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या काळामध्ये काय करावं काय करू नये हे सांगितलं जातं. अर्थातच तुमचा जर ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही कुठलेही नियम जे आहे तर ते लागू करू शकता.
परंतु तुमचा जर ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल तर तुम्ही हे नियम नाही पाळले तरीसुद्धा काहीही हरकत नाही. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जप करणं, पूजा करणं, स्तोत्र पठण करणे हे शुभ मानलं जातं. मंत्र उधळून घेतले जातात. अर्थात ज्या मंत्राचा जप नेहमी केला जातो ते मंत्र जर चंद्रग्रहण काळामध्ये जपले तर त्याला दिव्यत्व प्राप्त होत असतं. मंत्राची शक्ती वाढत असते, ताकद वाढत असते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता जे आजारी आहेत, जे वृद्ध आहेत, जे बालक आहेत किंवा गर्भवती स्त्री आहे त्यांनी 3 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत वेळ जे आहेत तर ते पाळावेत असं कॅलेंडरमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे. इतरांनी मात्र सकाळपासून चंद्रग्रहणाच्या नियमांचं पालन करायचं आहे. ग्रहण संपल्यानंतर स्नान आणि दान करण्याची सुद्धा परंपरा आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.